पुढे जाऊया। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला जोरदार झटका बसलाय। शिवसेनेच्या 3 ज्येष्ठ नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केलाय। याशिवाय ठिकठिकाणी शिवसेनेला बंडखोरीनं ग्रासलंय। बंडोबांना थंडोबा करण्याच्या हालचाली आता सुरू झाल्यात। ज्याची भीती वाटत होती शेवटी तेच झालं। उमेदवारांची नावं जाहीर होताच सत्ताधारी शिवसेनेला बंडखोरीचं ग्रहण लागलंय। कालपर्यंत शिवबंधन हातात घालून निष्ठेचे पोवाडे गाणारे निवडणुकीचं तिकीट न मिळाल्याने बंडखोर झाले। शिवसेनेचे माजी सभागृह नेते प्रभाकर शिंदे, लालबाग परळमधील कार्यतत्पर नगरसेवक नाना आंबोले आणि चेंबूरमधले विद्यमान नगरसेवक दिनेश पांचाळ यांनी तर थेट भाजपमध्ये प्रवेश केलाय। माझा शिवसेनेच्या प्रत्येक नेत्यावरती खूप आदर आहे, पक्षश्रेष्ठीबद्दल आदर आहे, मातोश्रीबद्दल आदर आहे। तो कधी जाणार नाही। पण माझ्या विभागामध्ये जी घालमेल होती, ज्या विभागात मला मुक्तपणे काम करायला मिळायला पाहिजे होतं, ते माझ्या बाबतीत राजकारण थांबवलं गेलं आणि मला राजकारणाचा किळस आहे। मला इथे मुक्तपणे काम करायला मिळणार आहे म्हणून मी इकडे आलेलो। या निमित्त बंडखोर विरुद्ध निष्ठावंत शिवसैनिक असा सामना सुरू झालाय। नाराजी ही काही ठिकाणी होते, कारण का शेवटी 10 उमेदवार असेल तर एकाच उमेदवाराला तिकीट मिळणार आहे। त्याच्याबरोबर 9 उमेदवार हे थोडे नाराज होतात, परंतु नाराजी पक्षप्रमुख स्वतः म्हणालेले ती नाराजी माझ्यावर स्वतःवर काढा, शिवसेनेवर काढू नका। आणि खरं आहे ते, खरं तर इतके सगळे चेअरमनशिप वगैरे सगळं उपभोगल्याच्या नंतर तुम्ही पक्ष सोडून जाताय, हे त्याचं दुर्दैव आहे। वडाळ्यात वॉर्ड क्रमांक 178 मधून युवासेनेचे अमेय घोले यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी स्थानिक शिवसैनिकांनी शाखेला टाळं ठोकलं। रस्त्यावर उतरून त्यांनी निदर्शनं केली। वडाळ्यामध्ये युवासेनेचे अमेय घोले यांना उमेदवारी दिल्याबद्दल शिवसेनेमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतोय। आपण सध्या या वडाळ्यातल्या शाखेच्या बाहेर आहोत आणि ही परिस्थिती बघू शकाल। शिवसैनिक नाराज आहेत, शिवसैनिकांकडून घोषणा सुरू आहेत। अमेय घोले यांच्या उमेदवारीला विरोध होतो आहे। आपण नेमकं त्यांच्या काय भावना आहेत प्रमुख आहात, सांगाल की काय नेमकी शिवसैनिकांची अपेक्षा आहे? अगदी थोडक्यात। आमच्या शिवसैनिकांची अपेक्षा अशी आहे, आम्हाला घरोघरी जो शाखेमार्फत जो घरोघरी जातो, जो काम करतो, लोकांचे कामं करणारा उमेदवार द्यावा। आमच्या विश्वासाला तडा दिलेला आहे या भाषेने मिळेल, कारण आम्ही रात्रंदिवस संघटनेसाठी मिळू, संघटना बांधली। आम्ही घरोघरी जाऊन गटारे साफ करून, नाले साफ करून सगळं काही केलं। आम्ही झोपडपट्टीत घुसून इम्प्रूव्ह सगळं काही काम केलं आणि हा कोण आला इथे मिळावा टाकोबा। वडाळ्यापाठोपाठ हिंदमाता परिसरातल्या शाखेलाही शिवसैनिकांनी टाळं ठोकलं। प्रभाग क्रमांक 200 मध्ये उर्मिला पांचाळ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, पण त्यांचा पक्षाशी संबंध नसल्याचा आरोप स्थानिक शिवसैनिकांनी केलाय। या दादर हिंदमातामध्ये वॉर्ड क्रमांक 200 मध्ये शिवसेनेने उर्मिला पांचाळ या उमेदवारांना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी संधी दिलेली आहे। मात्र स्थानिक कार्यकर्ते नाराज आहेत। आपण बघू शकाल, हे 200 क्रमांक शाखेबाहेरचं चित्र आहे। सर्व महिला आणि पुरुष शिवसैनिक शाखेला टाळं ठोकून शाखेबाहेर बसलेले आहेत। त्यांनी उर्मिला पांचाळ यांच्या उमेदवारीला विरोध केलेला आहे। शिवसैनिकांच्या नेमक्या काय भावना आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। शाखेतलेच देणार होते, मग बाहेरच्यांना काय दिलं? उर्मिला पांचाळ यांना उमेदवारी कशी मिळाली? नाना आंबोले नगरसेवक 202 नाना आंबोले त्यांनी काय केलं, इकडे त्यांना इकडे यायचं होतं म्हणून त्या महिलेला इकडे केलं। दादरच्या बालेकिल्ल्यातही शिवसेनेला झटका बसलाय। आमदार पुत्र समाधान सरवणकर यांच्या उमेदवारीमुळे माजी शाखा प्रमुख महेश सावंत नाराज आहेत। प्रभाग क्रमांक 199 मधून शेजारच्या वॉर्डातल्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी दिल्यानं स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे। तिथे शाखा प्रमुख राजेश कुसळे यांच्या पत्नी उत्सुक होत्या। या सगळ्या नाराज शिवसैनिकांची समजूत काढण्यासाठी त्यांना मातोश्रीवर बोलावून घेण्यात आलंय। शिवसेनेचं नेतृत्व या बंडोबांची कशी समजूत घालतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी संपते। त्याआधीच ही बंडखोरी शमली नाही तर निवडणुकीत त्याचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।